मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय। बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारानं भाजपा आमदार हरीश पिंपळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार आहे। कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आलं असल्याचं भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी म्हटलं होतं। ठाणेदार अर्थातच पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याची तक्रार आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे। शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑडिओ क्लिप सुद्धा पाठवली आहे। ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवीगाळ प्रकरणी भाजपा आमदाराच्या आरोपानंतर बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। नेमकं पोलिसांकडनं आमदाराला झालेली शिवीगाळ प्रकरण कुठल्या स्तरावर जातं हे पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे। यामध्ये पोलिसांवर काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। आमदार हरीश मारुतीप्पा पिंपळे मूर्तिवर मतदारसंघ 32 माझ्या मतदारसंघात अडीच तालुके आहे। मूर्तिवर बार्शी टाकळी आणि अकोला तालुक्यातले 2 जिल्हा परिषद सरकार। तर बार्शी टाकळीला रात्री 11 वाजता अकोला बार्शी टाकळी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता MH 19 5533। तर तो ट्रक मध्ये खटखट आवाज येऊन आला। तर त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकुटा हा होता। त्यांनी मला फोन केला की भाऊ हा ट्रक येणं खळगपुऱ्याच्या तिकडून टाकला, नॅशनल हायवेनं न नेता, तर या ट्रकमध्ये ढोरं असल्याचा संशय आहे। मी ठाणेदाराला फोन केला। ठाणेदार बार्शी टाकळी टुनकुनवार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला? मी सांगितलं हरीश वाघ। हरीश वाघले शिव्या देऊन दिल्या। हरीश वाघनं मला परत फोन केला, भाऊ हा शिव्या देऊन आला। मग मी त्याला फोन लावला, त्यांनी मलाही शिव्या देऊन दिल्या घाणेरड्या। असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि कर्तव्य न करता एक लोकप्रतिनिधी शिव्या देतील, एक सुधार नागरिक कार्यकर्ते शिव्या देतील, तर कायद्याचा धाक कसा राहील? म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे रात्री तक्रार केली, ऑडिओ क्लिप पाठवली, आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली, SP ना पाठवली, ॲडिशनल SP पाठवली, DISP ला पाठवली। रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा, त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी। प्रतिनिधी सुमित सोनोने, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।